नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, घंटा टांटकारा विहीन नादम, घंटा टांटकारा विहीन नादम, मत्तम न संशोभती हस्तियुथम, मत्तम न संशोभती हस्तियुथम, विनाच विद्याम नका सुप्रशस्तं, भानुविना न प्रभा प्रकाशम, भानुविना न प्रभा प्रकाशम. म्हणजे मित्रांनो, घंटेच्या नादाशिवाय मदमस्त हत्तीचा कळप आला किंवा काय तर तो शोभून दिसत नाही, किंवा प्रकाशाशिवाय सूर्य आला असं शोभून दिसत नाही किंवा असं उगमत नाही. तसंच विद्येशिवाय माणूस किंवा विद्येशिवाय कुठलीही सभा शोभून दिसत नाही. बरोबर मित्रांनो, आपल्याला नेहमीच अभ्यास करत राहायचा आहे, सर्वांकडून शिकायचं आणि नवनवीन विषय शिकायचे आहेत. आणि सुभाषितामध्ये हत्तीचं वर्णन आलंय, तर जे आपले जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे हत्तीरोग दूरीकरण मोहीम. बरोबर, हत्तीरोग दूरीकरण मोहीम. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यनगरी विद्येचं माहेरघर असं पुण्यातून आज आपल्यासोबत सहाय्यक संचालक आहेत हत्तीरोग आरोग्य सेवा पुणे येथून. तर स्वागत करूया डॉक्टर प्रेमचंद कांबळे सरांचं. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा परिचय तुमच्याशी करून देतो. डॉक्टर प्रेमचंद संग्राम कांबळे, आपण सहाय्यक संचालक आहात हत्तीरोग आरोग्य सेवा पुणे येथे, आणि कार्यालयाचं नाव आहे हिवताप हत्तीरोग जलजन्य आजार कार्यालय आरोग्य सेवा पुणे येथे. सरांच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MBBS केलेलं आहे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथून. पुढे सरांनी MS केलं कान घसा म्हणजेच ENT सर्जन आहेत सर, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथून सरांनी शिक्षण घेतलं, ही पदवी प्राप्त केली. मागील 3 वर्षापासून सर सहाय्यक संचालक या पदावर आपली सेवा देत आहेत. मागील 2 सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेमध्ये सरांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. तसंच राष्ट्रीय पातळीवर जे हत्तीरोग दूरीकरण मोहीम राबवली गेली त्या कार्यक्रमामध्ये देखील सरांनी सहभाग नोंदवला. सरांच्या गाठीशी जवळजवळ 25 वर्षाहून अधिक चिकित्सेचा अनुभव आहे, आणि सुरुवातीची 10 वर्ष सरांनी वैद्यकीय अध्यापन देखील केलेले आहे, वैद्यकीय महाविद्यालयात शिकवले देखील आहेत. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. तर आपल्याला या संधीचा फायदा घ्यायचा आहे. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. आणि आजचा आपला जो विषय आहे हत्तीरोग दूरीकरण मोहीम, तर सर्वप्रथम डॉक्टर साहेब आम्हाला हत्तीरोग म्हणजे काय ते समजून घ्यायला आवडेल, त्याविषयी थोडं सांगा. नमस्कार. हत्तीरोग हा जो शब्द आहे तो या आजारामध्ये जे लक्षणं दिसतात पेशंटमध्ये ते प्रामुख्याने त्याच्या हातावर किंवा पायावर दिसतात, आणि त्याचं साधर्म्य हत्तीच्या पायासारखं दिसतं. त्यामुळे याचं नाव असं पडलं हत्तीरोग रोग. परंतु याचं मूळ कारण आहे क्युलेक्स जातीचा डास, जो की एका पॅरासाइट म्हणजे परजीवी जंतू, त्याचं नाव असतं बुचेरिया ब्रँडक्राफ्टी, याच्यानी संक्रमित असतो. असा डास जर मनुष्य चावला त्याप्रमाणे त्याच्या जाव्यामुळं जो परिणाम दिसून येतो तो प्रामुख्याने त्या रुग्णाच्या हातावर आणि पायावर सूज येणे, आणि ते सूज हत्तीच्या पायासारखं दिसते, म्हणून याचं नाव हत्तीरोग असं पडलं. जगामध्ये हा आजार प्रामुख्याने उष्णकटिबंधीय भागामध्ये आढळून येतो, जिथे काही काळामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आढळून येतं. अशा वेळेस मनुष्याची प्रवृत्ती पाणी साठवण्याकडे जाते, किंवा सांडपाण्याचं व्यवस्थापन नीट होत नाही. अशा भागामध्ये ह्या आजाराचा प्रादुर्भाव जाणवतो. फारच छान सर. आणि ही जी आजची मोहीम आहे, हा कार्यक्रम आपण करतोय, तर हत्तीरोग दूरीकरण मोहीम म्हणा किंवा जागतिक हत्तीरोग दिवस म्हणा, तर याचं महत्त्व काय, का साजरा करतात, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. साधारणपणे 11 नोव्हेंबर हा दिवस हा जगामध्ये हत्तीरोग दूरीकरण किंवा हत्तीरोग डे म्हणून पाळला जातो, किंवा त्याला फायलेरिया डे असं म्हणतो आम्ही. यामध्ये याचं प्रामुख्याने कारण असं असतं
की या अनुषंगाने आपण या आजाराविषयी समाजामध्ये जनतेमध्ये प्रचार करावा की नेमकं या आजाराचं मूळ कारण काय आणि यामध्ये काय व्याधी होऊ शकतात आणि यासाठी काय उपचार उपलब्ध आहेत आणि किंवा या आजारापासून कसा बचाव करता येतो याचे वेगवेगळे प्रचार साहित्य असतं ते समाजामध्ये जनतेमध्ये दाखवून द्यावं आणि काही आम्ही लेक्चर्स घेतो जेणेकरून समाजामध्ये याविषयी जागृती निर्माण होते म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. बरं. आणि सर तुम्ही कारणांविषयी म्हटलात तर हत्तीरोग होण्यामागे नेमकी कुठकुठली कारणं असू शकतात त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. हत्तीरोग होण्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे क्युलेक्स जातीचा डास जेव्हा एखाद्या व्यक्तीला चावतो त्याच्या चाव्यामुळं त्या मनुष्याच्या शरीरामध्ये उचेरिया ब्रॉन्कायफी नावाचं परिजंतू शरीरात प्रवेश करतं आणि त्याच्या प्रवेशामुळं मग जो परिणाम दिसून येतो तो प्रामुख्याने त्याच्या हातावर पायावर आणखी छातीवर पण येतो ज्या भागामध्ये तिथं ते लक्षणे येतात आणि मग तो हत्तीरोगात परावर्तित होतो. सरांनी आपल्याला दाखवायला वेगवेगळी छायाचित्र देखील आणलेली आहेत त्या माध्यमातून देखील आपण विषय समजून घेऊ शकतो आणि तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत हत्तीरोग या विषयी तर विनासंकोच तुम्ही आम्हाला फोन करून किंवा hello2026@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर प्रश्न विचारू शकता. तर लक्षणं काय आढळतात सर हत्तीरोग याबाबत? आपण या स्क्रीनवर पाहू शकाल की हत्तीरोगाचे प्रामुख्याने लक्षण सुरुवातीस जेव्हा त्याला डासात चावा होतो सुरुवातीस पेशंटच्या फक्त ताप आणि अंगदुखी हा या बाबतीत तक्रार करतं पण जसं जसं कालावधी पुढे जातो त्यानुसार त्याच्या शरीरात जे काही दुष्परिणाम दिसून येतात त्या अनुषंगाने मग तो असं तक्रार करतो की माझ्या अवयवावर हातावर पायावर किंवा इतर अवयवावर सूज जाणवते. हे प्रामुख्याने 3च लक्षणं आढळून येतात जो पेशंट तक्रारीनं प्रथम येतो. बरं. आणि समजा जर हा हत्तीरोग कोणी कुठल्या एखाद्या व्यक्तीने दुर्लक्षित केला तर पुढे काय काय व्याधी होऊ शकतात पुढे काय त्याचे परिणाम होऊ शकतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. या एखाद्या व्यक्तीने या आजाराविषयी जर लक्ष केलं तर पुढे जाऊन याचा जो परिणाम होतो तर त्याच्या अवयवावर दिसून येतो जेव्हा की एखाद्या पायाचा किंवा हाताचा आकार हत्तीच्या पायासारखा होतो किंवा काही रुग्णामध्ये अंडवृद्धी होते जेणेकरून पेशंटला डे टू डे दररोजची जी कार्य आहेत त्या कार्य करण्यात सुद्धा अडचण निर्माण होते. पेशंटला एका ठिकाणी बसून राहण्यासारखे असे त्रास होतो जो आपल्या कुठल्याही कार्य दररोज करू शकत नाही. बरं. आणि सर एक ईमेलवरून असा प्रश्न आला आहे की हत्ती पाव किंवा हत्ती रोग जो म्हणताय किंवा हत्ती पाय आपण म्हणतो तर हा फक्त पायालाच होतो का शरीराच्या इतर भागाला पण होऊ शकतो त्याविषयी काय सांगणार? हत्तीरोग हा आपण आधी जरी पायाला असं हत्ती पाय म्हणत असू तर हा आजार हाताला पण होऊ शकतो छातीला पण होऊ शकतो आणि काही रोगांमध्ये अंडवृद्धी पण होते. बरं बरं. आणि त्यांचा असा पण पुढे प्रश्न आहे की ज्या भागी चावला तर त्या भागाला होतो म्हणजे डासाचं तुम्ही सांगितलं तर विशेरिया ब्रॉन्कायफी या पॅरासाइटच्या या अनुषंगाने किंवा डास जिथे चावतो तिथे हा त्रास होतो असं काही आहे का तर त्याविषयी देखील त्यांना माहिती हवी होती. डासाचा चावा ज्या भागावर होतो त्याच भागाला होतो असं काही निष्कर्ष नाहीये. या चाव्याद्वारे रुंद शरीरात जंतू जातो आणि तो जेव्हा अडल्ट फॉर्ममध्ये येतो तो एखाद्या लिम्फॅटिक नोड अशा स्टेशनला तो जेव्हा ब्लॉक करतो त्या ब्लॉक केलेल्या भागाला सूज येते आणि तो संक्रमित तो भाग सफर होतो किंवा त्या भागाला लक्षण जाणवतात. फार छान. मित्रांनो असेच तुम्ही hello2026@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही प्रश्न पाठवू शकता जेणेकरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल आणि डॉक्टर कांबळे यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती या महत्त्वपूर्ण विषयावर घेता येईल. डॉक्टर साहेब मग याचं निदान कसं करायचं किंवा कुठल्या तपासण्या करता येतात किंवा करायच्या असतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आपण स्क्रीनवर पाहू शकता की यासाठी कुठल्या पद्धतीने आपण याचं निदान करू शकू. बरं. प्रथमतः जेव्हा रुग्ण आपल्या पुडीमध्ये किंवा आरोग्य संस्थेमध्ये येतो त्याचे बाह्य लक्षणं पाहून आपण थोडासा अंदाज बांधू शकतो की या रुग्णाला कुठल्या प्रकारचा आजार असू शकतो. पण त्याची खात्री करतो आपण एक तर त्याचा रक्त नमुना घेतो. रक्त नमुना घेण्याचा निकष असा असतो की पेशंटचा रक्त नमुना रात्री 10 ते पहाटे 2 या कालावधीत घेतला जातो. याचं मागचं कारण असं असतं की यावेळेस
शरीरातल्या रक्तप्रवाहामध्ये जंतूची संख्या खूप प्रमाणात वाढते आणि अशा वेळेस घेतलेली स्लाईन रक्त नमुना हा मॅक्झिमम वेळेस पॉझिटिव्ह येतो. तिसरी पद्धत आहे FTS. याला आम्ही फायलेरिया टेस्टिंग सिरम असं म्हणतो. यामध्ये अँटीजन टेस्ट आहे. यामध्ये रुग्णाचं ब्लड दिवसाच्या कुठल्याही वेळी घेतलं तरी चालतं, याला बंधन नाही. या 3 प्रकारे आपण या आजाराचं निदान करू शकतो. बरं. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही अंडवृद्धीविषयी पण म्हटलेलात, तर त्याविषयी देखील आम्हाला सांगा की म्हणजे ते कधी डायग्नोस होतं किंवा सर्वेक्षणामध्ये, जसं मगाशी तुम्ही म्हणत होतात की पटकन कोणी सांगत नाही की बाबा अंडवृद्धी आहे किंवा हायड्रोसील आहे, तर मग कशा प्रकारे समजतं की बाबा फायलेरियाचा त्रास किंवा हत्तीपायाचा त्रास असू शकतो आणि त्याच्यामुळे पुढे अंडवृद्धी झालेली आहे, हायड्रोसील झालेलं आहे, त्याविषयी थोडं सांगा आम्हाला. लिम्फॅटिक फ्लायरायसिसमध्ये जसं आपण म्हणतो की हत्तीपाय हत्तीरोग हा होऊ शकतो, त्याचप्रमाणे काही रुग्णांमध्ये फक्त अंडवृद्धी हाच एक लक्षण दिसून येतं. आणि याकरता जेव्हा आमचे आरोग्य कर्मचारी क्षेत्रामध्ये जातात, सर्वे करतात, उदाहरणार्थ आमचा आशा आणि ANM घरोघरी जाऊन चौकशी करतात की आपल्या घरात कुणाला ताप येतो का, तापीचं सर्वेक्षण केलं जातं. त्याचप्रमाणे आपल्या घरात कुणाच्या हातापायावर सूज आहे का अशी चौकशी केली जाते. पण त्याच वेळेस हे पण चौकशी केली जाते की आपल्या कुटुंबात कुठल्याही व्यक्तीला, पुरुषांना, विशेषतः पुरुषांना अंडवृद्धी आहे का असा विचारला जातो. पण एक सोशल स्टिग्मा, सामाजिक प्रश्न म्हणून या प्रश्नाला उत्तर सहसा द्यायला पुरुष मंडळी तयार होत नाहीत. म्हणून अशा केसेस हा अननोटिस्ड, अनडायग्नोज जातात आणि त्यामध्ये हा मोठा विषय निर्माण होतो. बरोबर. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा विषयावर आपली चर्चा सुरू आहे. पुण्याहून खास डॉक्टर कांबळे आपल्यासोबत आहेत आणि सहाय्यक संचालक आहेत हत्तीरोग आरोग्य सेवा पुणे येथे. तर आपल्याला या संधीचा फायदा करायचा आहे, संधीचं सोनं करायचं आहे. तर तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुमच्या फोनचा आणि ईमेलचा आम्ही वाट पाहत आहोत. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि मित्रांनो, आज महत्त्वपूर्ण अशा हत्तीरोग दूरीकरण मोहीम या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. खास पुण्यातून सहाय्यक संचालक हत्तीरोग आरोग्य सेवा आपल्यासोबत आहेत. डॉक्टर प्रेमचंद कांबळे सर आपल्यासोबत आहेत. आणि कांबळे सर, चर्चेला पुढे नेऊया आपण. आणि साधारण कुठल्या वयोगटामध्ये हत्तीरोग होऊ शकतो त्याविषयी देखील सांगा. म्हणजे कुठल्या समाजातल्या घटकांना जास्त थोडी चिंता करायला, त्यांनी काळजी घेतली पाहिजे, त्याविषयी थोडं मला सांगा. हत्तीरोग हा एखाद्या व्यक्तीला डास चावल्यापासून सर्व वयात दिसू शकतो. कारण या आजारामध्ये त्या व्यक्तीला डास चावल्यापासून तो जंतू शरीरात गेल्यानंतर 6 ते 15 महिने ह्या डॉर्मंट फेजमध्ये अधिशंक कालावधीत राहतो. त्यानंतर तो लक्षण दाखवायला सुरू करतो. काही लोकांमध्ये हा जंतू 15 वर्षापर्यंत राहतो आणि त्याचे लक्षणं 15 वर्षापर्यंत दिसायला लागतो. असा कुठलाही वयोगट नाही की ज्यामध्ये हे लक्षण दिसून येत नाही किंवा तो प्रोटेक्टेड आहे. आणि सर्व स्तरातील, सर्व गटातील लोकांना हा त्रास होऊ शकतो. आणि साधारण मगाशी विश्रांतीच्या दरम्यान तुम्ही सांगितलं की जे गर्भवती मातांना आणि 2 वर्षाखालील मुलांना, किंवा त्याविषयी थोडं आम्हाला सांगा की ते घटक का थोडं, किंवा ज्यांना जुनाट आजार आहे, क्रिटिकली इल आहेत, तर अशा व्यक्तींनी काय काळजी घेतली पाहिजे, किंवा त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. साधारण ज्या भागामध्ये हा आजाराचा प्रादुर्भाव जाणवतो त्या भागातील सर्व लोकांना आम्ही असं सूचित करतो, शासनाचे असे निर्देश आहेत, अशा सूचना आहेत की हत्तीरोगाचा प्रादुर्भाव होऊच नये. ज्या भागात हा भाग एंडेमिक किंवा संक्रमित भाग आहे असा, त्या भागातील लोकांनी आपल्या लहान मुलांना पूर्ण अंगाची कपडे घालावीत. गरोदर मातांनी जेव्हा झोपतील तेव्हा ते मॉस्किटो नेट वापरावा. कारण या लोकांना जेव्हा याचा प्रादुर्भाव होतो तर आपण त्यांना त्या परिस्थितीमध्ये औषधं देऊ शकत नाही. कारण त्या लागणारी औषधं 2 वर्षाखालील बालकं, गरोदर माता आणि अतिशय गंभीर आजाराने त्रस्त असलेली व्यक्ती यांना आपण हा उपचार देऊ शकत नाही आणि त्या आजाराचं निर्मूलन किंवा दूरीकरण करू शकत नाही. म्हणून या लोकांनी जास्त काळजी घ्यायची गरज आहे, त्यांनी प्रादुर्भाव होऊ नये याकरता.
फारच छान, महत्त्वपूर्ण सर आपल्याला माहिती देत आहेत की हत्ती रोगाची लक्षणं दिसायला पण वेळ लागतो आणि जे गर्भवती महिला म्हणा किंवा 2 वर्षाखालील बाळं म्हणा किंवा क्रिटिकली इल असे जे व्यक्ती आहेत त्यांनी विशेष करून काळजी घ्यायची आहे त्याविषयी. आणि सर चुकून देव न करो कोणाला हत्तीरोग झाला तर उपचारासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत आजच्या घडीला? एखाद्या व्यक्तीला क्युलेक्स डासाचा चावा होऊन त्याच्या शरीरात जर जंतूचा प्रादुर्भाव झाला आणि जो वेळेत आपण निदान केलं तर ही जी आपण सार्वत्रिक औषध मोहीम राबवतो त्याच अनुषंगाने तीच औषधी त्या व्यक्तीला जर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा WHO प्रमाणित केल्याप्रमाणे एक डोस हा आयडिया डोस प्रमाणे देतो आणि 12 दिवस हा DEC टॅब्लेट देतो. हा जर त्या व्यक्तीने डोस कंप्लीट पूर्ण केला, वेळेत घेतला, प्रॉपर घेतला तर त्या रोगापासून त्या व्यक्तीचा बचाव होऊ शकतो. पण का जर या व्यक्तीने या काळामध्ये औषधी घेतली नाही आणि नोटीस गेला आणि एकदा जर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये बदल दिसू लागला तर मात्र मग त्या व्यक्तीच्या आजारावर उपचार होऊ शकत नाही. परंतु तो आजार कसा नियंत्रित राहील याकरता शासनाच्या विविध संकल्पना आहेत, त्याप्रमाणे ते जर आपण पाळल्या तर आजाराचा प्रोग्रेस किंवा पुढच्या काळात टप्प्यात जाणारा वाढ थांबवू शकतो. फारच छान. डॉक्टर साहेबांकडून अजून आपल्याला या विषयावर माहिती घ्यायची आहे. तुर्तास एक आपल्याला फोन आलेला आहे पालघरहून. रमेश उगले यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे डॉक्टर की हत्तीरोग जो आहे हा ज्याची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे त्याला हे होऊ शकतो का? आणि दुसरं असं की हा हत्तीरोग संसर्गजन्य आहे का? फारच सुंदर. आणि बोला. आणि अजून एक आहे की हत्तीरोगाच्या ते 4 गोळ्या देतात. मला वाटतं कालपासून आमच्याकडे वाटायला सुरुवात झालेली आहे. बरं. तर त्या 4 गोळ्या व्यतिरिक्त अजून काही उपचार करावे लागतात का? धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? धन्यवाद उगलेजी. आपण पालघर क्षेत्रामध्ये राहता याच्यावरून असं दिसतं की आपण याविषयी आमच्या जे IEC मटेरियल किंवा प्रचार त्याच्या होत आहे त्याचे अवगत झालात आणि आम्ही किती गोळ्या वाटतो हे पण तुम्ही आम्हाला सांगताय, याच्याविषयी आपलं धन्यवाद. हत्तीरोग हा सर्व स्तरातील लोकांना होऊ शकतो, त्याच्या इम्युनिटीवर अवलंबून नाही आहे. जर तो डास संक्रमित असेल आणि चावला तर तो आज चावला असेल तरी काही दिवसांनी त्याला लक्षणं आढळून येतात. त्याकरता आपण जर कधी याची लक्षणं आढळून आली, उदाहरणार्थ ताप येणे, अंग दुखणे, अशा वेळेस आपण त्याचं अंगावर न करता आरोग्य संस्थेमध्ये जाऊन योग्य त्या तपासण्या करून त्याच्यासाठी उपचार घेणं अत्यंत आवश्यक. हत्तीरोग हा सर्व स्तरातील सर्व इम्युनिटी असणाऱ्या लोकांना होऊ शकतो. आणि त्यांचा अजून एक प्रश्न होता, संसर्गजन्य आहे का? म्हणजे एकाला झाला तोच डास दुसऱ्याला चावला किंवा त्यांच्या संपर्कात राहिला तर जसं आपण कोविडच्या काळी बघितलं तर तसं काही करायची गरज आहे का? तर त्याविषयी काय म्हणणार? हा संसर्गजन्य आजारात मोडतो, पण ह्याचा एक वेक्टर आहे, याचा एक माध्यम आहे. हा बाधित डास किंवा संसर्ग असलेला डास जर एका व्यक्तीला चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर हा पसरतो, परंतु व्यक्तीच्या स्पर्शाने एकमेकाला हा पसरत नाही, म्हणून तसा संसर्ग नाही. पण याला एक वेक्टर किंवा माध्यम लागतं जे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्ती होण्यासाठी. फारच छान. मित्रांनो, असेच रमेश दादांसारखे तुम्ही प्रश्न विचारा जेणेकरून समाज जागृती पण होत आहे, प्रबोधन पण होत आहे आणि आपल्या मनात ज्या संकल्पना असतात त्या पण चुकीच्या संकल्पना आपण खोडायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे कांबळे सरांचं. तर डॉक्टर साहेब, हाच मुद्दा थोडासा पुढे घेऊन जातो आणि समजा कोणाला हत्तीरोग झाला तर अशा व्यक्तीने, अशा रुग्णाने स्वतःची काळजी कशी घ्यावी, काय करावं त्याविषयी देखील आम्हाला सांगा. एखाद्या व्यक्तीला एकदा हत्तीरोगाचं निदान झालंच आणि त्याच्या अवयवात जर त्या लक्षणं दिसली तर शासनाने त्यासाठी एक मॉर्बिडिटी मॅनेजमेंट डिसॅबिलिटी प्रिव्हेन्शन किट म्हणजे विकलांग व्यवस्थापन किट अशी एक डेव्हलप झाली आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि WHO पण सूचित केले की या गोष्टी पुरवाव्यात. यामध्ये आम्ही त्या व्यक्तीला त्या किटमध्ये एक बकेट, एक मग, एक टॉवेल, साबण आणि आवश्यक वापरण्यासाठी किट, या सगळ्या वस्तूचा वापर करून त्यांनी बाधित भागाची काळजी कशी घ्यावी याचं प्रशिक्षण दिलं जातं. आमचे CHO, आशा, ANM घरोघरी जाऊन त्या व्यक्तीला त्या किटचा वापर करून आपल्या अवयवांची काळजी कशी घ्यावी
जेणेकरून त्या वयातला आजाराचा परिणाम पुढे जाणार नाही, वाढणार नाही आणि इतर त्याला त्रास होणार नाही. याकरता करावयाच्या उपाययोजना पण त्याच वेळेस आम्ही मार्गदर्शन देतो. फारच छान सर. आता आपण टी व्ही स्क्रीनवर ही स्लाईड छायाचित्र बघू शकतो, तर ते छायाचित्र बघून देखील कृपया आम्हाला त्याचं सविस्तर थोडंसं वर्णन करा ना. म्हणजे एक आपण बघतो बाधित व्यक्ती खुर्चीला टेकून उभी आहे किंवा धरून उभी आहे, तर काय करता येईल म्हणजे त्याविषयी थोडं सांगा, म्हणजे सखोल आम्हाला कळेल त्याविषयी. या स्लाईडमध्ये आपण पाहू शकाल. हां बरोबर आहे. हां हां हां, किंवा काय त्यांनी केलं पाहिजे त्याविषयी व्यायाम वगैरे. हां, छायाचित्र पाहू शकाल तुम्ही की ज्या रुग्णांना हातीपाय बाधित झाला आहे त्यांनी तो व्याधी आणखीन पुढे वाढू नये याकरता काय काळजी घ्यावी आणि काय उपाययोजना कराव्यात, नियमित काय व्यायाम करावेत जेणेकरून त्या वावायाला मुवमेंट राहतील किंवा त्याचे मुवमेंट चांगले राहतील आणि हा आजार पुढे वाढणार नाही. याकरता जे छायाचित्र दाखवल्याप्रमाणे व्यायामाचे प्रकार कसे करावेत. एक व्यक्ती तुम्हाला दिसेल चित्रामध्ये एक खुर्च्या धरून उभे आहे आणि आपल्या पंजावर उभे आहे, जेणेकरून ते टाच उचलली जाते आणि त्या मसलला मुवमेंट मिळते. त्याच्या पुढची चित्रामध्ये दाखवलं एक व्यक्ती बसून आपल्या पायाच्या तळव्याची मुवमेंट करते, जमिनीकडे आणि वरी बोटांची मुवमेंट करते. त्याच्या पुढे जाऊन तिसऱ्या चित्रामध्ये दिसाल ते व्यक्ती आपल्या पायाचे गोलाकार मुवमेंट करते. चौथ्या चित्रामध्ये दिसेल एक महिला आपल्या हाताचे मुवमेंट, पंजाची मुवमेंट वर खाली करते जमिनीच्या आणि आकाश दिशेने. त्याचा पुढच्या भागात दिसाल तुम्हाला ती व्यक्ती हाताची मुवमेंट किंवा हालचाल कोपरातून करते. आणि शेवटच्या चित्रामध्ये दिसेल तुम्हाला की ती व्यक्ती आपल्या हाताची मुवमेंट गोलाकार पद्धतीने करते, जेणेकरून त्या वयाची हालचाल मेंटेन राहील आणि व्याधी पुढे वाढणार नाही. बरं. आणि सर तुम्ही उपाययोजना शासनामार्फत जे किट दिलं जातं त्याविषयी सांगत होतात आणि तुम्ही विकलांग किट असा देखील शब्द वापरला. तर विकलांग चं प्रमाणपत्र किंवा काय तुम्ही विश्रांतीच्या दौऱ्यात काही सांगत होतात मला, तर त्याविषयी थोडं सविस्तर सांगा ना. म्हणजे हा विकलांग प्रशस्तीपत्र किंवा विकलांग हा शब्द का वापरलाय त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आपण या स्क्रीनवर पाहू शकाल हत्तीरोगाचे अनेक टप्पे आहेत. त्यापैकी 7 टप्पे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि WHO असे ठरवलेले आहेत की एखाद्या व्यक्तीला जर हत्तीरोगात बाधा झाली आणि त्याला लक्षणे आढळून आलीच तर छायाचित्र बघाल तुम्ही ते 7 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जो हत्तीरोगाचा व्यक्तीचा पाय आहे त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सूज आलेली नाही आहे, त्याच्या मुवमेंट किंवा त्याचे आकार व्यवस्थित आहे. त्याचा पुढचा टप्पा आहे त्याचा व्यक्तीच्या पायावर हलक्या प्रमाणात सूज आली आहे, परंतु आणखीन त्याचं बाह्य स्वरूप जास्त बदललं नाही. इथपर्यंत आजार असेल तो आजार आपल्या उपचाराने रिव्हर्ट होऊ शकतो, म्हणजे परत मूळ पदावर पायाचं स्वरूप येऊ शकतं. परंतु त्याच्या पुढच्या छायाचित्रात दिसाल बघाल तुम्ही तर त्या 3 नंबरच्या छायाचित्रामध्ये त्या पायाच्या खालच्या घोट्याच्या जवळ भागात घडी पडली दिसते किंवा फोल्ड दिसतो तुम्हाला. हे लक्षण आहे की त्या व्यक्तीचा आजार पुढच्या टप्प्यात आला आहे. आम्ही याला ग्रेड 3 असं टप्पा दिलेला आहे WHO आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. अशा आजाराच्या लोकांना इथून पुढच्या टप्प्यामध्ये जर वाढ झाली तर त्या लोकांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी पात्र करण्यात आलं आहे. कारण या पुढच्या टप्प्यामध्ये त्या व्यक्तीच्या अवयवामध्ये हालचालीमध्ये खूप मर्यादा येतात. व्यक्तीला जागेवर उठणंही मुश्किल होतं, आपल्या दररोजच्या म्हणजे ॲक्टिव्हिटी करणं अवघड होतं आणि यासाठी त्याच्या रोजगारावर परिणाम होतो, त्याच्या कार्यपद्धतीवर परिणाम होतो. म्हणून अशा व्यक्तींना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सर्व राज्य सरकारांना निर्देश दिलेत की या आजाराला ग्रेड 3च्या पुढच्या आजाराला दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देऊन त्याला एक प्रकारची मदत करण्याचं निश्चित केलं आहे. या प्रमाणपत्रानंतर शासनाला इतर दिव्यांगांना जे लाभ मिळतात तेच लाभ या सर्वांना मिळतात. बरं. इतर दिव्यांगांना म्हणजे कुठले लाभ मिळतात त्याविषयी सुद्धा थोडंसं सांगा मला. म्हणजे ज्या दिव्यांगांना 40% जास्त दिव्यांगाचं प्रमाणपत्र मिळतं त्यांना उदाहरणार्थ बसमध्ये प्रवासाला सूट, दिव्यांगाचं मानधन, निर्वाह भत्ता मिळतो आणि काही ज्या सवलती शासन सेवेत प्रवेश करण्याकरता आहेत त्या पण सर्व सवलती या दिव्यांगत्वाच्या हत्तीरोगाच्या रुग्णांना प्राप्त होतात. फारच छान सर. सहज सोप्या भाषेमध्ये छायाचित्रांचा आधार घेऊन आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही हा महत्त्वपूर्ण
जो आजार आहे हत्ती रोग त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करताय. मित्रांनो, तुमचे देखील प्रश्नांची आम्ही वाट पाहत आहोत. तर फोनद्वारे किंवा hello2026@gmail.com या आमच्या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करून किंवा फोन करून जे आहे ते आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुर्तास वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज महत्त्वपूर्ण अशा हत्तीरोग दूरीकरण मोहीम याविषयी आपली चर्चा सुरू आहे. आणि पुण्यातून सहाय्यक संचालक हत्तीरोग आरोग्य सेवा डॉक्टर प्रेमचंद कांबळे आपल्यासोबत आहेत. सर, मगाशी उत्तर देताना तुम्ही MDA हा शब्द वापरलात, म्हणजेच मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच सार्वत्रिक औषधोपचार मोहीम. या मोहिमेविषयी आम्हाला सविस्तर जाणून घ्यायला आवडेल. या आजाराचं देशातून आणि राज्यातून दूरीकरण करण्याचं निश्चय WHOने ठरवलेला आहे 2030. परंतु आपले माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी या आजाराचं भारत देशातून किंवा आपल्या सर्व राज्यातून दूरीकरण करण्याचं ध्येय ठरवले 2027. या दूरीकरण मोहिमेमध्ये अनेक प्रकारे आपण त्याचा कार्यक्रम राबवतो. त्यातला एक कार्यक्रम आहे सार्वत्रिक औषधोपचार मोहीम, म्हणजेच MDA मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मोहीम. यामध्ये आपण ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या तालुक्यामध्ये आपल्याला संक्रमण जास्त आढळतं त्यापूर्वी त्या भागामध्ये आपण एक तपासणी करतो, जिथे आपण रक्त नमुना घेऊन त्या भागातलं संक्रमण कुठल्या स्थितीमध्ये आहे याचा आढावा घेतो. ज्या ब्लॉकमध्ये ज्या तालुक्यामध्ये संक्रमणाचा दर 1 पेक्षा जास्त असतो अशा भागाची यासाठी निवड केली जाते. या मोहिमेमध्ये आपण त्या भागातील पात्र लाभार्थी याचा अर्थ असा होतो, ज्या व्यक्ती 2 वर्षापेक्षा लहान बाळ, गरोदर माता आणि गंभीर आजाराने त्रस्त अशी व्यक्ती, याशिवाय जी उरलेली लोकसंख्या आहे ती यासाठी पात्र असते. यामध्ये आपण एकाच दिवशी सर्व पात्र लाभार्थींना किंवा त्या मोहिमेमध्ये त्या पात्र लाभार्थींना एक मात्रा, त्या मात्रेमध्ये काही भागामध्ये 2 औषधाचा समावेश असतो, काही भागामध्ये 3 औषधाचा समावेश असतो. या औषधाचं प्रमाण ठरलेलं असतं. काही औषधं वयोमानानुसार आहेत, काही औषधं उंची प्रमाणानुसार आहेत आणि एक औषध हे निश्चित एकच डोस असतो. या मोहिमेमध्ये जितकी पात्र लाभार्थी संख्या आहे त्या 100% लोकांपर्यंत आपल्याला हे औषधोपचार प्रत्यक्ष औषध देणाऱ्या व्यक्तीसमोर प्राशन करायचं आहे. या मोहिमेमध्ये आपण कुठल्याही लेवलला औषध वाटप करत नाही, औषध खाऊ घालण्याचंच काम करतो, जेणेकरून या मोहिमेला 100% यश मिळतं. या औषध खाण्याचं मोहिमेचा परिणाम 12 दिवस औषध खाण्याच्या इतकाच प्रभावी आहे. याकरता ही मोहीम 100% यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपण पुन्हा या मुद्द्याकडे येऊयाच. या वळणावर आपल्याला मुंबईहून शाहिद तडवी यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार शाहिद दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कृपया बंद करा, जेणेकरून तुमचा आवाज आम्हाला ऐकायला येईल स्पष्ट. तर माझा प्रश्न असा आहे की सध्या ही मोहीम ज्याबद्दल तुम्ही सांगत आहात ती मोहीम कुठं कुठं चालू आहे? पुढे ती मोहीम फक्त तेवढ्याच डिस्ट्रिक्ट किंवा जो काही एरिया तेवढ्या करताच का मर्यादित ठेवण्यात आलेली आहे, बाकीच्या ठिकाणी का नाही चालू करण्यात आलेली आहे? तर एवढी म्हणजे सिरियसनेस आहे या गोष्टीची, आणि तर मग लोकांकडून तेवढा प्रतिसादाबद्दल काय म्हणणं आहे सर तुमचं, कसं होत आहे त्याचं? फारच सुंदर प्रश्न आहे शाहिद दादा. काय सांगणार डॉक्टर साहेब या वळणावर? म्हणजे दादा, तुम्ही आमच्या या कार्यक्रमाविषयी जाणकार आहात असं या प्रश्नामध्ये दिसतं. तसं पाहायला गेलं तर राज्यामध्ये जेव्हा या मोहिमेची सुरुवात झाली तर प्रथमतः 18 जिल्हे बाधित आढळली. पण जसं 2004 पासनं ही औषधोपचार मोहीम आपण राबवतो. या मोहिमेचा परिणाम म्हणून 8 जिल्हे पूर्णतः या मोहिमेतून यशस्वीपणे बाहेर पडलीत. आता त्या जिल्ह्यामध्ये बाधिताचं प्रमाण अतिशय अल्प राहिल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये आपण ही मोहीम राबवत नाही. आता सध्या आपण या 6 जिल्ह्यातील 16 ब्लॉकमध्ये का घेतो, तर या जिल्ह्यामध्ये बाधिताचं प्रमाण MF रेट 1 पेक्षा जास्त असल्यामुळं या जिल्ह्याचा आपण सहभाग केलेला आहे.
या मोहिमेसाठी आपण विविध स्तरावर यशस्वी राबवण्यासाठी प्रयत्न करतो. माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या सर्वांनी या मोहिमेसाठी यशस्वी करण्यासाठी वारंवार बैठका घेऊन या मोहिमेचं आयोजन करण्यामध्ये खूप मोठं सहकार्य केलंय, मार्गदर्शन केलंय. त्यामुळं आम्ही या मोहिमेचं नियोजन करताना जी बाधित लोकसंख्या आहे त्या बाधित लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. 2 दिवसाआधीच आमचे माननीय आरोग्यमंत्री यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून तिथल्या स्थानिक स्तरावर जाऊन या मोहिमेचं आढावा घेऊन कशा यशस्वी प्रकारे नियोजन सुरू आहे याचा पण आढावा घेतला आणि ज्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या त्या आणखी प्रभावीपणे कशा राबवणे याविषयी मार्गदर्शन केलं. त्यामुळं या मोहिमेसाठी ह्या 6 जिल्ह्याचीच निवड केलेली आहे. फारच छान प्रश्न होता आणि सर समर्पक असं तुम्ही उत्तर दिलेलं आहे, जेणेकरून आम्हाला कळेल की कुठल्या म्हणजे आणि कुठकुठल्या जिल्ह्यामध्ये असा प्रश्न होता शाहिद दादांचा, तर कुठल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः ही मोहीम चालू आहे त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. राज्यामध्ये सध्या 6 जिल्हे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा बरं. हे 6 जिल्ह्यामध्ये यावर्षी जेव्हा आम्ही ह्याची तपासणी केली तेव्हा या जिल्ह्यामध्येच आम्हाला काही तालुक्यामध्ये नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 तालुके आहेत, ठाण्यामध्ये 1 तालुका आहे, पालघरमध्ये 3 तालुके आहेत आणि नंदुरबारमध्ये 1 तालुका. इतक्या बाकीच्या तालुक्यात प्रादुर्भाव कमी आढळला, पण या तालुक्यामध्ये प्रादुर्भाव रेट हा 1 पेक्षा जास्त आढळल्यामुळे या तालुक्याचा समावेश या मोहिमेत केला गेला आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, यावेळेला नाशिकहून आपल्याला फोन आहे. रुपेश गुजराती यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो, लालचौक सिन्नर गाव, जिल्हा नाशिक आहे. हा. तर माझा असा प्रश्न आहे की मधुमेही व्यक्तींना जर हत्तीरोग झाला, हा बोलत ऐकू येतोय? हा बोला. हत्तीरोग झाला तर तो आटोक्यात येतो का? बरं. कारण की मधुमेह व्यक्तीला मग नंतर खूप प्रकारचे फूड प्रॉब्लेम्स होतात ना, शुगर नेहमी तर मग त्यांना आणि याच्यासाठी काही पथ्य आहे का आणि याचा किती वयोगट आहे साधारण होण्याचा? सुंदर असा प्रश्न आहे. किती वयापासून तर किती? बरं, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? धन्यवाद. आपला प्रश्न अतिशय आणि चांगला प्रश्न विचारला आपण की आपण आपल्याला सर्वांना हे माहिती आहे की ज्या रुग्णांना डायबिटीज असतो त्या रुग्णांमध्ये इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त असतं. हा आपला सर्वसामान्यांचा समज आहे. हत्ती रोगाचा जर या लोकांना प्रादुर्भाव झाला आणि आपण वेळेचे उपचार केले तर या लोकांना पण याच्यात कॉम्प्लिकेशन होत नाही. पण जर वेळेत निदान झालं नाही आणि हत्ती रोगाचा जर प्रवास पुढे राहिला किंवा पुढच्या टप्प्यात गेला, तुम्ही आता मगाशी पाहिलं असं स्लाईडमध्ये की हत्ती रोगाचे 7 टप्पे आहेत पायासाठी, जे ते 3ऱ्या टप्प्याचे पुढे गेल्यानंतर 6व्या 7व्या टप्प्यावर त्या पेशंटच्या पायावर पुरळ येऊ शकते, फोड येऊ शकतात. आणि हत्तीरोग बाधित रुग्ण जर डायबिटिक असेल तर याचा जास्त त्रास होऊ शकतो. त्यामुळं अशा लोकांनी वेळेत आपल्या ह्या आजाराचं निदान करून घेऊन उपचार करून घेणं केव्हाही चांगलं. फारच छान. डॉक्टर साहेब, मगाशी औषधोपचाराच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही म्हटलं की काही काहींना वयानुरूप किंवा काही काहींना उंचीनुरूप औषधं 2 द्यायची, 3 द्यायची असं ठरवलं जातं. तर ह्या औषधामुळे काही दुष्परिणाम संभवतात का किंवा त्याविषयी देखील जाणून घ्यायचं आहे. आणि समजा दुष्परिणाम झाले तर त्यावर कसं काय उपाययोजना केली जाते त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आपण आता आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल की या मोहिमेमध्ये जे औषधं वापरली जातात त्यामध्ये एक आयुर्मेक्टिन म्हणून औषध आहे. त्याची गोळी येते 3 मिलीग्रामची आणि त्याचा डोस, त्याचा मात्रा हे रुग्णाच्या उंचीप्रमाणे ठरला जातो. उदाहरणार्थ 90 सेंटीमीटर ते 119 सेंटीमीटरमध्ये पर्यंत 3 मिलीग्रामची एकच गोळी दिली जाते. 120 सेंटीमीटर ते 140 सेंटीमीटरपर्यंत 6 मिलीग्रामचे 2 गोळ्या दिल्या जातात. 141 ते 158 सेंटीमीटरपर्यंत 9 मिलीग्राम म्हणजे 3 गोळ्या दिल्या जातात. आणि 159 सेंटीमीटर ते पुढे कितीही उंचीपर्यंत 12 मिलीग्रामचा हा डोस आहे, त्याच्या 4 गोळ्या होतात. हा डोस उंचीप्रमाणे ठरला जातो. पण त्याच वेळेस DEC टॅब्लेट, डायथिल कार्मेझिन ह्या गोळीचा डोस हा वयानुसार ठरतो. ज्या व्यक्तीचं वय 2 ते 5 वर्षामध्ये पडतं ही गोळी येते 100 मिलीग्रामच्या स्ट्रेंथमध्ये. ही गोळी 1 दिली जाते. ज्यांचं वय 6 ते 14 वयोगटात आहे त्यांना 200 मिलीग्राम हा डोस होतो, त्याचे 2 गोळ्या दिले जातात. आणि ज्यांचं वय 15 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना 300 मिलीग्राम हा डोस पडतो, म्हणून 3 गोळ्या दिल्या जातात. आणि त्यामध्ये 3री गोळी असते अल्बेंडाझॉल, जे आपण इतर वेळेस जंतनाशक म्हणून वापरला जातो. जंतनाशक देतो सर्व बालकांना.
त्यांना फक्त एकच गोळी आहे, त्याची स्ट्रेंथ आहे 400 मिलीग्रामची. असं या गोळ्यांचं प्रमाण दिलं जातं. अडल्ट व्यक्तीला म्हणजे एक सर्वसाधारण 50 वर्षाच्या व्यक्तीला एकच वेळेस 8 गोळ्या खायला लागतात. फारच छान. डॉक्टर साहेब, अजून एक प्रश्न असा विचारायचा होता की ह्या सगळ्या ज्या गोळ्या आहेत त्या फक्त सरकारी दवाखान्यात मिळतात का खाजगी रुग्णालयात किंवा खाजगी आपल्या ज्या फार्मसीमधून पण आपण घेऊ शकतो? त्यानंतर एक छोटी विश्रांती घेऊया आपण, तर त्याविषयी सांगा ना आम्हाला. केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ठरवून या मोहिमेसाठी जे काही औषधं लागतात ते मोफतपणे शासनाच्या सर्व आरोग्य संस्थेत मोफत उपलब्ध आहेत. त्याकरता इतर लोकांनी खर्च करायचा गरज नाही. हे कुठल्याही वेळी आमच्या शासकीय संस्थेत उपलब्ध आहेत. बरं. मित्रांनो, घेऊ एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे हत्तीरोग दूरीकरण मोहीम, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत सहाय्यक संचालक हत्तीरोग आरोग्य सेवा पुणे डॉक्टर प्रेमचंद कांबळे सर. कांबळे सर, आम्हाला सांगा की या मोहिमेचे लाभार्थी कोण आहेत, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपण स्क्रीनवर पाहू शकाल. बरं. आणि डाव्या बाजूला की यामध्ये हत्तीरोग सार्वत्रिक औषध मोहीममध्ये 2 वर्षाखालील लहान मुले, बरं, गर्भवती महिला आणि गंभीर आजार असलेले रुग्ण, उदाहरणार्थ हृदयाचे ऑपरेशन झालेले रुग्ण, कॅन्सरग्रस्त किंवा इतर गंभीर आजाराने जे रुग्ण ग्रस्त असतील, या गटाला सोडून बाकीचे सगळे वयोगट आहेत. 2 वर्षापेक्षा वरची मुलं, सर्व फिट मुलं, महिला, गर्भवती महिला सोडून, आणि वयाचा कुठलाही मर्यादा यासाठी आजारच नाही, हे सगळे लोक पात्र याच्यामध्ये ठरले जातात. आणि या मोहिमेचे फायदे काय काय आहेत त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. या मोहिमेमध्ये सहभागी झाल्यानंतर रुग्णांचा इतर तपासणीचा खर्च टाळता येतो. ज्या लोकांना संक्रमण झालं असेल तरी पण संक्रमणाची खात्री न करता जर या लोकांनी यात सहभाग घेतला आणि या गोळ्या सेवन केल्या तर इतर वेळेस ते आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घेऊन नंतर गोळी खाण्याचा तो त्रास टाळला जाईल. आणि समुदाय याच्यामध्ये भाग घेतल्यामुळं कुठलीही व्यक्ती उपचाराविना वंचित राहत नाही. औषध सेवन प्रमाण वाढतं, कारण आमचं यंत्रणा समक्ष जाऊन आपल्याला औषधं खाऊ घालते, जेणेकरून गोळी खाण्याचं प्रमाण वाढतं. काहीतरी आपण आपल्या कामामधून वेळ काढून त्या गोळी खायचं विसरून जातो. परंतु या मोहिमेमध्ये जेव्हा आपल्या घरी आपल्या ड्रग डिस्ट्रीब्युटर येतात किंवा आमच्या आशाताई किंवा आमचे वर्कर येतात, आपल्या समोर जर आपण ते औषधं खाल्लं तर आपल्यासाठीही हे चांगलं आहे आणि आमच्यासाठीही चांगलं आहे की आपण औषध खात आहे. इतर वेळेस जर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर औषधं 12 दिवस आपल्याला सेवन करावं लागतं. आता ह्या मोहिमेत 1 दिवस जर आपण सेवन केलं तर ते इतकंच प्रभावी असतं. या मोहिमेमध्ये औषध खाण्याचं घेतल्यानंतर या औषधाचा दुष्परिणाम अतिशय कमी प्रमाणात आहे. अगदी क्षुल्लक दुष्परिणाम दिसून येतात, जे की साध्या उपचाराने बरे होतात. त्यामुळं याचा सहभागी होण्याचा याचा मोहिमेचा फायदा होतो. यात औषध वितरणाचा खर्च कमी होतो. रुग्णांना इतर वेळेस संस्थेत जाऊन औषध आणायची गरज नाही. आपल्या घरापर्यंत औषध कर्मचारी आमचे औषध घेऊन येतात. त्यामुळं आपला दिवस औषधासाठी जात नाही, आपला वेळ वाया जात नाही. आपल्या वेळेनुसार या मोहिमेमध्ये आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आपल्या लोकांच्या वेळेनुसार, काही लोक सकाळी लवकर बाहेर पडतात, संध्याकाळी उशिरा घरी पोहोचतात, तरी आमचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत आपल्या घरी पोहोचतात. आपल्या घरपोच औषध दिलं जातं, त्यामुळे तो खर्च वाचतो. आणि एकदाच औषध सर्वच लोकांना दिल्यामुळे याचा परिणाम जास्त दिसून येतो आणि आजाराचं संक्रमण प्रमाण कमी होतं. इतके सगळे फायदे असल्यामुळे या मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यावा असं आमच्या सर्वांचं आव्हान आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, यावरणार आपल्याला लातूरहून फोन आलेला आहे. सचिन सूर्यवंशी यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सचिन दादा, स्वागत आहे. बोला, प्रश्न विचारा. हा सर, मी माझ्या आईला वातीसाठी भरपूर दाखवलो सर, आणि असं पायाला गोळे येतात आणि हत्तीरोगी आहे आणि वात पण आहे. म्हणजे कसं वात आणि हत्तीरोग हे दोन्ही आजार संघ घेऊन चालते आहे माझी. बरं सचिनजी, धन्यवाद आपण आपल्या आईचा आजार आमच्याशी शेअर केल्याबद्दल. जर आपल्या आईला हत्तीरोग असेल तर आपण जर त्याचा वेळेत उपचार केला असेल, त्या औषधं घेऊन,
तर त्याचं पुढच्या टप्प्यात जाण्याचं प्रमाण कमी होतं आणि आम्ही जे आपल्याला इम्युनिटी किट पुरवतो त्याचा जर योग्य वापर केला तर आपल्या ह्या वेदना कमी होतील. आता आपण दुसरा एक त्याचसोबत एक विषय मांडला की आपल्या आईला पायात गोळे येतात. हा अशा योगायोगाने हा दुसरा एक आजार दिसतो. याचा आणि हत्तीरोगाचा त्याचा अर्थात जास्त संबंध नाही, परंतु काही वेळेस अशा रुग्णांना असा त्रास झाला तर त्या लक्षणाप्रमाणे उपचार करायचा असा एक निकष आहे. ज्या प्रमाणात त्रास असेल त्याचा त्यांना उपचार करता येतो. बरं. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही औषधांविषयी सांगितला, तर समजा एक डोस घेतला, अशा ताईंच्या समक्ष डोस घ्यायला लागतो, तर त्या औषधाच्या डोसचा परिणाम किती दिवस किंवा किती महिने राहतो किंवा त्याविषयी देखील आम्हाला सांगा. सार्वत्रिक औषध उपचार मोहिमेमध्ये आम्ही जे औषधी वाटप करतो, वाटप करण्यापेक्षा औषधी सेवन करण्यास देतो, बरं, त्या औषधीचा एक मात्रा घेतली म्हणजे एक डोस घेतला त्याचा साधारण परिणाम 2 वर्षापर्यंत आपण संरक्षित होता. 2 वर्षाच्या काळात जर आपण जरी बाधित डासाचा चावा झाला तरी आपल्याला हत्तीरोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, हे खात्रीने सांगता येतं. म्हणूनच आपण सगळ्यांना इतकं आग्रहाने सांगतो की आपण या मोहिमेमध्ये आम्ही जे औषध वाटपाचं खाऊ घालण्याचा आग्रह करतो, कृपया सगळ्यांनी सेवन करावं. फारच छान, महत्त्वपूर्ण अशी सरांनी माहिती दिली. म्हणजे ते एक औषध आशाताईंच्या समोर जेव्हा आपण घेतो तर त्या एक डोसमुळे आपल्याला जवळजवळ 2 वर्षापर्यंत सुरक्षा मिळते. तर चांगला असा उपाययोजना आहे. आणि डॉक्टर साहेब, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हा हत्तीरोग होऊच नये याच्यासाठी आमच्या मित्रांनी, समाजाने काय काळजी घ्यावी त्याविषयी काय सांगा. असं आढळून आलं आहे की आपल्या ज्या भागात संक्रमण असतं त्या भागातील जनतेने जर आपल्या परिसर स्वच्छतेवर थोडं लक्ष दिलं आणि पाणी साठवण्याचे जे पद्धती आहेत त्या जर आपण व्यवस्थित अवलंबिल्या आणि जसं की दर 2 दिवसांनी पाणीसाठे बदलावेत, ज्या पाणीसाठ्यांना आपण नष्ट करू शकू ते नष्ट करावेत, ज्या पाणीसाठ्याकडे आपण नष्ट करू शकणार नाहीत त्या स्थानिक सर्व संस्थेच्या मार्फत त्याच्यावर कीटकनाशक फवारणी करावी किंवा अळीनाशके फवारणी करावी, जेणेकरून तिथे डासोत्पत्ती स्थानी निर्माण होणार नाहीत. डासोत्पत्ती स्थानी निर्माण झाले नाहीत तर डास असणार नाहीत, डास असणार नाही तर डास संक्रमित होणार नाहीत, डास संक्रमित झाला नाही तर जनतेला संक्रमण होणार नाही. याशिवाय काही व्यक्तिगत स्वच्छता पाळावी. शक्यतो दिवसा घराबाहेर पडताना किंवा घरी असताना पूर्ण घोळ कपडे घालावीत. झोपताना शक्यतो अशा संक्रमित भागातील लोकांनी मच्छरदाणीचा वापर करावा, जेणेकरून डासांचा चावा होणार नाही. इतके साधे जर उपाय केले तर आपण याच्यापासून बचाव करू शकतो. फारच छान. म्हणजे जसं आपण मलेरियाविषयी त्रास होऊ नये, हिवतापाचा त्रास होऊ नये त्यासाठी जी काळजी घेतो ती आपण ढोबळमानाने लक्षात ठेवू शकतो, हत्तीपाय किंवा हत्तीरोग होऊ नये यासाठी. आणि डॉक्टर साहेब, वेळ कमी आहे आणि तुम्ही छान माहिती देताय, तर जाता जाता आमच्या प्रेक्षक मित्रांना तुम्ही काय संदेश देणार. या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेच्या अनुषंगाने या ज्या प्रसारणात आम्ही सहभागी झालो यासाठी आम्ही विशेषतः ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही सध्या हे मोहीम राबवतो त्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींना आम्ही आवाहन करू इच्छितो की आमची यंत्रणा जेव्हा आमचे कर्मचारी आपल्याकडे येतील तेव्हा आपल्या सर्वांनी त्यांना सहकार्य करून या औषधांचं सेवन करावं, जेणेकरून या मोहिमेला 100% यश मिळेल आणि राज्यातून देशातून हत्तीरोगाचं दूरीकरण कसं सध्या होईल यासाठी आपल्या सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य अपेक्षित आहे. या मोहिमेमध्ये आपण सहकार्य करावं, गोळ्याचं सेवन करावं. त्याचप्रमाणे ज्या इतर गोष्टी आपल्याला सहज शक्य करणं, आपल्या परिसर स्वच्छता पाळावी, व्यक्तिगत स्वच्छता पाळावी, जेणेकरून हत्तीरोगाचं प्रसार होणार नाही आणि त्यामुळं निर्मूलन किंवा दूरीकरण होण्याचे उद्दिष्ट आपण वेळेत गाठू. आणि माननीय पंतप्रधानांनी जे आव्हान आपल्याला केलं सर्वांना की या मोहिमेत आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि ज्या गाईडलाईन्स जागतिक आरोग्य संघटनेने आणि केंद्र सरकारने दिलेत याचे जर पालन केलं तर आपण हे ध्येय निश्चितपणे वेळेत गाठण्याचं शक्य होईल. आणि एवढ्याच आपलं सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. फारच छान. नक्कीच आमचे मित्र आरोग्य विभागाला सहकार्य करतील आणि महाराष्ट्रातून, देशातून आणि जगातूनच हत्तीरोगाला दूर करतील. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमचा जो
हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी आम्ही एक नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात लोभ असावा. तर तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.